सगळं विस्तारित सर आपल्याला सांगतात. नमस्कार. आणि सॉरी एक थोडीशी इमर्जन्सी आली जेवण थांबवलं. केसेसचा आपण बऱ्याच बघतो मेडिकली सर्जरी झाली, पेशंट चांगला झाला, याच्यात अप्रूव्ह नसतं. पण ह्या विशेष केसबद्दल आम्हाला किंवा जो मनात आनंद झाला होता तो थोडासा शेअर करायचा होता. याचं कारण असं होतं की आजार जन्मतः होता आणि साधारणतः जन्मतः आजार कधी कधी डिलिव्हरीच्या वेळेस लक्ष देत नाही. तिथनं जसं बाळ वाढायला लागतं आणि डिफॉर्मिटी म्हणजे व्यंगयाचा आहे कधी कधी थोडंसं विजिबल व्हायला त्यावेळेस लक्ष द्यायला लागतं. आई वडिलांना मुलाच्या आणि मुलाचं नाव आदित्य सावळे म्हणून आहे, नगर शहरामध्ये राहत्याचे. तर त्याच्या आई वडिलांना हे दुखणं जे आहे म्हणजे व्यंग आणि शारीरिक पाठीच्या गळ्यातलं हे 2 ते 3 वर्षात असताना लक्षात आलं होतं. पण मुलगा चालायचा, फिरायचा, खेळायचा, प्रॉपर वयात जे ऍक्टिव्हिटी करायची असेल तर सगळ्या करत होतात. नंतर ओव्हर पिरियड आई वडील सुद्धा विसरले गेले तर ठीक आहे, कधी कधी एखाद्याची 6 मुलं असतात एखाद्या मुलाला, तसं हे त्यांना वाटलं की शारीरिक व्यंग आहे पण मुलात ते प्रॉब्लेम नाही म्हणून कधी ऍक्सेप्ट केलं आणि कोविड करत. कारण पुढची 5-7 वर्ष तो 10-11 वर्षाचा असतापर्यंत एकदम संधी गेली. पण त्यानंतर 11व्या वर्षानंतर त्याला चालताना अडथळा लागला. व्यंग जे होतं थोडंसं ते वाढलेलं होतं पण रोज बघून त्याची सवय होते त्याच्यानंतर आपल्याला ती ग्रॅव्हिटी लक्षात येत नसते. कदाचित आई वडिलांना ती लक्षात आलीच नाही ग्रॅव्हिटी. त्यांना वाटतं की जन्मतःच आहे थोडंसं वाढलंय, वाढीच्या वयात सुद्धा थोडंसं वाढलंच आहे, अंगाडी वाढलाय, शरीराने वाढलाय, तसं थोडंसं व्यंगही वाढलेलं आहे. कुबट निघणं होतं पण ते कुबट निघण्यामुळे त्याला शाळेमध्ये चिडवायला सुरुवात केली मुलांना. आता मुलगा 10-11 वर्षाचा कधी कधी त्या गोष्टी शाळेत विसरून जातो पण त्याचा कॉन्फिडन्स हळूहळू कमी झाला जातो आणि शाळेत जायला सुद्धा थोडासा तो त्रास झाला किंवा शाळेत नको. हे प्रॉपर त्या एजमध्ये जी मुलं जशी बिहेव करायला तशा पद्धतीने तो बिहेव करत होता. आई वडिलांनी काही फार जास्त सिरियस वाटलं नाही पण ज्यानंतर त्याला सातारा त्याला सपोर्ट लागायला लागला, त्यांना पडायला लागला फ्रिक्वेंटली घरामध्ये सुद्धा, त्यावेळेस थोडंसं ते काळजीमध्ये पडले आणि मग तिथं त्यांनी दवाखाना सुरू केला. सुरुवातीला त्यांनी पुण्याला दाखवलं तर त्यांचा MRI वगैरे केला, एक्सरे वगैरे काढला आणि डायग्नोस झालं की त्याच्या कमरेमध्ये साधारणतः आपल्या कमरेमध्ये 5 मणके असतात. तर या 5 मणके त्याला 4 मणके होते. 4 मणक्यापेक्षा 3 दिवस मणके होते. त्याच्या कमरेचा 12वा पहिला आणि दुसरा हे 3 मणके जन्मतः चिकटलेले होते. जशी बोट चिकटले बाजूनी परमनंटली कमजोरच्या मार्गाला आहे. नस परमनंटली कमजोर झाली आणि आपण पाठीचा स्टार करानंतर ऑपरेशन सरळ जरी केला तर बाहेर ताकद जास्त खूप कमी असते. मग ही भीती जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये गेली मग त्यावेळेस त्यांनी तो सर्च सुरू केला आणि मग त्या सर्च नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं असं जवळपासच्या डॉक्टरांनी किंवा औरंगाबादला मेडिकल हॉस्पिटलला इथे तुम्ही दाखला. मग त्या रेफरन्समध्ये आमच्याकडे आले तेव्हा पायात त्याला ताकद बिलकुलच नव्हती. म्हणजे पाय प्लस काहीतरी नामात राहत होते पण उभं सुद्धा राहता येत नव्हतं. 2 लोकांनी उभं करून त्याला आमच्याकडे आणलं. आता आम्ही जेव्हा बघितलं त्यावेळेस नस बऱ्यापैकी कमजोर झालेली होती, चॅलेंजेस होतं. तरी आम्ही कन्सल्ट केले किंवा त्याला पर्याय सर्जरीशिवाय नाहीच आहे. तर तोपर्यंत त्याची मानसिकता झाली होती सर्जरीची, त्यामुळे ते सर्जरीला तयार झाले. आमच्यासाठी काय असतं की डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे पाठीचा नाव जो बोर्ड निघालेला आहे सरळ करणं थोडंसं चॅलेंजिंग टास्क असतो. पण त्या चॅलेंजिंग टास्क पेक्षा जी नस कमकुवत झाली होती ती रिकव्हर करणं हे शरीरावर अवलंबून असतं. ती रिकव्हरी ही आमच्या हातात नसते. ओव्हर पिरियड बॉडी त्याला रिकव्हर करायला लागते आणि कधी कधी जेव्हा नस कमजोर पडलेली असते तेव्हा तिचं रिकव्हरीचा चान्स असतो नस कमी होऊन गेलेला असतो. आम्ही सगळे काउन्सिलिंग करून त्यांना सांगितलं की बाबा आता काही गोष्टी आम्ही आमच्या साईडनी ज्या आहेत त्या परफेक्ट करून पण काही गोष्टी शरीरावर सुद्धा असतात तर त्याला वेळच उत्तर असेल. रिलेटिव्ह तयार झाले आणि सर्जरी केली. सर्जरी बऱ्यापैकी चॅलेंजिंग होती पण एकदम सर्जरी नंतर पाठीचा काळा एकदम सरळ झाला. आम्ही ऑपरेशन नंतर प्रत्येक पेशंटमध्ये पायाची ताकद इम्प्रूव्ह झाली का तुम्ही बाहेर आल्यावर हे पाहत असतो. म्हणजे एक प्रोटोकॉल असतो आमचा. म्हणजे कुठले ऑपरेशन झालं जसं मेंदूचं ऑपरेशन झालं की डॉक्टर पेशंटला थोडंसं बोलीतनं बाहेर आल्यावर काय नाव विचारतात त्याला तुझं म्हणजे सेन्स वगैरे आहे का हे बघण्यासाठी. तसं आम्ही कमरेचं किंवा मानेचं ऑपरेशन केलं की हातापायाची हालचाल पाहत असतो. त्याची जी हालचाल ऑपरेशनच्या पहिले एकदमच कमी होती. म्हणजे फार झालं पोटाची हालचाल होती, पायाचा पंजात नसतो घालू शकायचा पण पाय उचलणं वगैरे जे असतात तेवढी ताकद त्याच्या शरीरामध्ये नव्हती. पण 2 आवर सरप्राईज जेव्हा तो भुईतनं बाहेर आला त्याला पाय उचलून म्हटले की पाय सरळ वर उचलला. अरे बाबा मला एक पाय उचलला तर ठीक आहे मला आनंद झाला, दुसरं 2 पायाने सरळ उचलले. म्हणजे ही ताकद जी आहे ही इतक्या फास्ट रिकव्हर होईल याची आम्हाला सुद्धा अपेक्षा होती. ठीक आहे भूल उतरली नंतर शिफ्ट केलं आणि सेकंड डे जेव्हा आम्ही त्याला राऊंड मध्ये चेक करायला गेलो त्यावेळेस तो स्वतः उभा.
म्हणजे आमच्या स्वतः राऊंडच्या अगोदर आमचा प्रोटोकॉल काय असतो की बाबा आम्ही पेशंटला कशा पद्धतीने उठायचं वगैरे या सगळ्या गोष्टी सांगत असतो. पण आता लहान मुलं आहे, त्याला काही कोणाच्या हे नसते, आई वडील कुठे बाहेर काय असते उठून बसला, उभं राहा आणि उभा राहा बाहेर. आम्ही राऊंडला गेलो तिथं उभा राहायचा एक वेळेला. म्हणजे आमच्या सरप्राईजनुसार ही ताकद जी आहे ही साधारण 3 महिन्यानंतर हळूहळू रिकवर व्हायला लागते. पण ती विदिन 24 आवर्स त्याच्या केसमध्ये रिकवर झाली. जे आमच्यासाठी सुद्धा थोडंसं नवीन असतं. पण कसं असतं, लहान मुलांचं शरीर जे असतं हे थोडंसं लवचिक असतं आणि रिकव्हरिंग कॅपॅसिटी जी असते ही ॲडल्ट्सपेक्षा खूप वेगळी असते. तर त्याच्या केसमध्ये ती सरप्राईज होऊन आम्ही सुद्धा एकदम आनंद झालो. म्हणजे पॅरेंट नंतर आले आम्ही गेल्यावर राऊंडला, पण ती सुद्धा एवढे खुश झाले की त्यानंतर पुढचा पास जो होता एकदम स्मूथ झाला. आज साधारणतः ऑपरेशनला 20-22-25 दिवस झाले असेल, रफली 3 to 4 weeks. पण तो आता एकदम रुटीन ऍक्टिव्हिटी करायला लागला. शाळा अजून सुरू नाही केली. आज त्याला बोलणार होतो आम्ही, पण त्याचे नेमकं आजोबा वाटले आईचे वडील 15 वर्षाचा मुलगा. किती कन्सर्न अबाउट कॉस्ट जस्ट टू अटेंड टू द केस. तर ते थँक्यू सगळ्यांना. सर्वप्रथम तुम्ही सगळे आलात, नेहमीच आमच्या मदतीला मान देता तुम्ही सगळे येतात, त्याबद्दल मनापासून तुमच्या शुभेच्छा आणि धन्यवाद. तर या केसमध्ये सांगायचं तसं 10-15 वर्षांचाच मुलगा आहे. अवेअरनेसनी आतापर्यंत जेवढेही स्पाईन बघतो आपण एका वयाच्या त्याच्या कॅटेगरी नंतर आपण त्या स्पाईन सर्जरीज बघतो. पण या स्पाईन सर्जरीच्या अशा लहान बाळांच्या लवकर ऐकण्यात नसतात, लवकर बघण्यात नसतात. आणि पेशंट नगर किंवा त्याच्या पुढचे पेशंट ते पुढे जाणारे असतात, तरी ते आपल्या कामावर, आपल्या टेक्नॉलॉजीवर, आपल्या डॉक्टरांसवर विश्वास ठेवून ते उलटे येऊन आपल्या संभाजीनगर शहरात मेडिकल हॉस्पिटलमध्ये त्यांनी सर्जरी केली. आज तो मुलगा अनफॉर्च्युनेटली जसं सांगितलं आज येऊ शकले नाही पॅरेंट्स आणि मुलगा. अदरवाईज जर त्याला बघितलं असतं तर तुम्हाला पण कळालं असतं की काय आहे. आणि एखाद्या मुलाला 10 ते 15 वर्ष जस्ट तो शाळेत जाणार, त्याला होणारा सायकोलॉजिकल त्रास जो एका रात्रीत बदलून गेला. सकाळी सर्जरी झाली, संध्याकाळी तो चालला, दुसऱ्या दिवशी तो परत उभा राहून तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज आहे. तर त्याच्या लाईफ मध्ये होणारे चेंजेस इथून पुढे लाईफ टाईम साठी हा एक मोठा आमच्यासाठी एक गर्वाची बाब आहे मेडिकल साठी. तुमच्या माध्यमातून हीच विनंती आहे सर, असे खूप सारे पॅरेंट्स असतील आजूबाजूला आपल्या मराठवाड्यात, महाराष्ट्रात, ज्यांना ते माहिती असेल किंवा त्यांना निदान झालं असेल, बट भीतीपोटी काही कॉस्ट पोटी जे लोक समोर येत नाहीत आणि या ट्रीटमेंट करत नाही. आणि कदाचित मुलगा 12-15 वर्षानंतर जसं सगळ्यांना तुम्ही सांगितलं की अजून कदाचित 1-2 वर्ष झाले असते तर त्या सर्जरीला अर्थ उरला नसता. तर लवकरात लवकर निदान होऊन लोकांनी ही सेवा द्यावी. सेफ सर्जरीज आहेत त्या कराव्या आणि एखाद्या मुलाचं किंवा अर्ली डिटेक्शन मध्येच जशी सर्जरी झाली तर त्याचं एक जीवन सुखकर करावं.